तिनं आत्महत्या केल्याची घटना घडलेली आहे. आणि काल एसटीएन बरोबर माझी अर्धा तास चर्चा झाली लागली. त्याचं म्हणणं असं आहे की ती मुलीची आत्महत्या झाली, त्यामध्ये मर्डरची केस लावा अशी मागणी आहे, म्हणजे 302 लावा. पण त्याचं म्हणणं असं आहे की 302 लावण्यासाठी जर असं काय आपण केलं तर कोर्टामध्ये टिकणार नाही. परंतु आत्महत्या म्हणजे आत्महत्येला जबाबदार असणाऱ्यांना 2 लोकांना पकडलेला आहे. आतापर्यंत तिथे जेलमध्येच आहे. अशा घटना घडू नयेत यासाठी मी HRD मिनिस्टर धर्मेंद्र प्रधान यांना भेटणार आहे. आणि अशा नवोदय विद्यालयामध्ये अशी मारहाण करणं ही बाब चुकीची आहे. काही चूक एखादी केली असेल तर तक्रार करायला हरकत नाही आहे, पण मारहाण करणं, डायरेक्ट फिजिकली मारहाण करणं हे अत्यंत चुकीचं आहे. आणि त्यामुळं त्यांना ज्याने असं केलेलं आहे त्यांना सजा मिळाली पाहिजे. आणि अशी माहिती मिळाली की ज्यावेळेला ते मारहाण करत होते त्यावेळेला ते एकदम अशी मुलगी एकदम तिच्या डोळ्यात पाणी येत नव्हतं आणि अशी एकदम ती झाली होती, कारण तिच्यावर चोरीच आरोप करण्यात आला होता, पण तिने चोरी केली नव्हती. म्हणून तिला एकदम असा राग आला की मी असं केलेलं नसताना माझ्यावर असा आरोप आलेला आहे. आणि म्हणून तिला रात्री उशिरा त्या डॉक्युमेंटरीमध्ये अनेक मुली पण होत्या. तिनं रात्री उशिरा त्यांनी फाशी लावून घेतलेली आहे. आणि आज मी त्याच्या कुटुंबाला भेट देणार आहे. त्यानंतर त्याला अॅट्रॉसिटी ऍक्ट लावण्यात आलेला आहे. आणि 4 लाखाची मदत आमच्या समाज कल्याण खात्याच्या वतीने त्याला त्याच्या दिली आहे. अजून मुख्यमंत्री फंडातून काय पैसे मिळतात नाही, मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे. मुख्यमंत्र्यांना बोलू आहे. आणि अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी प्रयत्न होणं आवश्यक आहे. आणि माननीय शिवराज पाटील साहेब आज आमच्यामध्ये नाही. त्या अधिवेशनाच्या काळामध्ये आम्ही दिल्लीमध्ये असल्यामुळे इकडे येतात नाही, पण आता त्यांच्या कुटुंबियांना मी जाताना भेट देणार आहे. आणि नंतर किलारीमध्ये एक आमची धम्म परिषद आहे. आणि संध्याकाळी 5 वाजता अहमदपूरमध्ये RPIची